Hello traders, welcome to my Sniper Traders channel. डेली मार्केट अनालिसिस मध्ये तुमचं सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत. सो बेसिकली काल काही व्हिडिओ करायला जमला नाही, बट तुम्ही 2 दिवसाचे प्राइस ॲक्शन्स तुम्ही बघू शकता की आपण जे जे लेवल्स मार्किंग केले या एक गोष्ट पॉझिटिव्ह अशी आहे की गॅप डाऊन खूप जोरात झाला. या ही पॉझिटिव्ह आहे कारण तो डायरेक्ट डिमांड झोन्स मध्ये गॅप डाऊन झालेला आहे आणि तिथूनच आता सध्याच्या 2 दिवस रिएक्शन आले ते तिथूनच आलेले आहेत. ओके, सो लेट स्टार्ट. आय होप माय व्हॉइस इज लाऊड अँड क्लिअर टू एव्हरीवन. सो बेसिकली निफ्टी 50 जर बघितलं तर तुम्ही निफ्टी 50 मी म्हटलं होतं हा एक झोन आहे डेलीचा. ओके, 24,000 ते हा कम्प्लीट झोन. बट ह्याच्यामध्ये एक गोष्ट अशी झाली की गॅप डाऊन झालं, गॅप डाऊन होऊन ते डाऊन साईड आलं, सगळ्यांचे एसएल खाल्ले आणि मग काही प्राइस ऍक्शन मुवमेंट अप दिलेले आहे. आता सगळ्यात इम्पॉर्टंट ही गोष्ट आहे की सध्या इंडियन म्हणजे मार्केटमध्ये किंवा ग्लोबलमध्ये थोडंसं पॅनिक सिच्युएशन क्रिएट झालेले. इंडियामध्ये काही ऑइल रिझर्व्ह आहेत, बट तरी पण एलपीजी आणि कमर्शियल गॅस ह्याच्यावरती काही निर्बंध आलेले आहेत. देर इज वन लॉ, आय एम नॉट अवेअर ऑफ दॅट, बट तो लॉ लागू झालेला आहे. जे अत्यावश्यक सेवा आहेत त्यांनाच फक्त गॅस पुरवठा होईल असं सध्या चालू आहे. सो मार्केटमध्ये काही प्रमाणात पॅनिक सिच्युएशन तर आहे, पण जेव्हा पेट्रोल डिझेल ह्याच्यावरती जेव्हा सँक्शन्स येतील किंवा कॉस्ट कटिंग होईल किंवा ते स्टॉप केले जातील, सो तेव्हा कदाचित खूप मोठी पॅनिक सिच्युएशन असू शकते. ओके, बट सध्या तरी अजून मोरऑल ओके आहे कारण इंडिया मार्केटमध्ये सध्या तरी 30 दिवसाचा आपल्याकडे 25 ते 30 दिवसाचा रिझर्व्ह अवेलेबल आहेत पेट्रोलचे. लेट्स सी व्हॉट्स हॅपन. बट ट्रम्प टोल्डस म्हणजे ट्रम्पने ज्या काही सध्या न्यूज त्यांच्याकडनं आलेल्या आहेत की युद्ध काही जास्त दिवस थांबणार नाहीये, लवकरच संपवण्याचा प्रयत्न आहे वगैरे वगैरे. देन ऑइलच जे ट्रान्सपोर्ट्स आहेत ओव्हरऑल द वर्ल्ड, दे आर नॉट गोइंग टू स्टॉप इट. ओके, सो त्यामुळे अजून तरी पॉझिटिव्हनेस आहे मार्केट्समध्ये. तो इंडियन मार्केट तर सध्या जे गॅप अप आणि अपमूव्ह आलेली आहे गॅप डाऊन होऊन, ते एक डिमांड झोन असल्यामुळेच आलेले आहे. सो तुम्ही बघू शकता की निफ्टी 50 मध्ये कशी रिकव्हरी आली ह्या झोन मधूनच. आता प्रश्न असा आहे की निफ्टी इथं साईडवेज जाणार का, निफ्टी ह्या लेवलला साईडवेज जाणार का, हे एक इम्पॉर्टंट गोष्ट आहे. का ही लेवल तोडून मग खाली येणार. सो हे एक इम्पॉर्टंट पॉईंट आहे आता निफ्टीसाठी, क्रुशियल लेवल्स आहे ते. हे जर तुटलं तर निफ्टी हमखास 20,000 21,000 ह्या लेवलला येण्याचे हाय चान्सेस आहेत, एकदम हाय चान्सेस आहेत. ठीक आहे, कारण लास्ट इयर निफ्टी इज कम्प्लिटली बुलिश अँड दिस इयर इज कम्प्लिटली डाऊनसाइड. आणि विदिन दिस इयर म्हणण्यापेक्षा की अजून इयर चालू पण झाले नाही, 1-2 महिने फक्त झाले जस्ट, त्याने डाऊनसाइड खूप स्ट्रॉंग चालू केलेलं आहे. ओके, सो मार्केटमध्ये निफ्टी 50च्या लेवल्स तर अजून माझ्यासाठी त्याच आहे सेम जे आपण प्रिव्हियसली व्हिडिओजमध्ये बघितल्या होत्या. वीकली डिमांड झोन कुठे आहे, हा कम्प्लिटली वीकली डिमांड ते हा गॅप आहे, हा पण एक स्ट्रॉंग झोन आहे. हा पण स्ट्रॉंग झोन क्रिएट होऊ शकतो कारण इथे डेलीचा या बॉटमला चांगला झोन आहे. ठीक आहे, ही वीकली कॅन्डल म्हणजे आज वीकली जी कॅन्डल चालू झाली ना, ही वीकली कॅन्डल, देन त्याच्या पुढचे वीकली कॅन्डल, इथे कॅन्डल्स काय तयार होतात ते खूप इम्पॉर्टन्स आहेत. ओके, लेट्स गो विथ द बँक निफ्टी. पट 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 आपण लेवल्स आयडेंटिफाय करू, अंडरस्टँड करू. लुक, मी बँक निफ्टीमध्ये काय म्हटलं होतं, तरी बँक निफ्टी अजून प्रॉपर डिमांड झोन मध्ये आलेली नाहीये आणि ती येणार प्रॉपर एकदम झोन मध्ये आलेलीच नाही बँक निफ्टी. हा बघा, ती ऍक्च्युली मंथली बघितला तर तुम्ही बँक निफ्टी जी आहे, बँक निफ्टी थोडी म्हणजे आता स्ट्रॉंग मुवमेंट तर दिसते बँक निफ्टीमध्ये मला तर. ओके, सो या लेवल पासून इथपर्यंत सध्या मुवमेंट म्हणजे ही लेवल आहे टोटल बँक निफ्टीसाठी कम्प्लीट. सो बँक निफ्टीमध्ये जर समजा काही स्टॉक्स मिळाले ह्या लेवलला तर नक्कीच बाय करून ठेवूयात आपण. मी तरी म्हणजे ह्या लेवलला जेव्हा बँक निफ्टी येईल 54,800 म्हणजे 55,000च्या लेवलला, 54,800 ते 54,500
ह्या लेवलला जेव्हा बँक निफ्टी येईल ना तेव्हा मी म्हणेन की यस. आता ही जी हॅमर झाली ना ही हॅमर काही प्लेयर्सना ऍड केल्यात आहे इथे ना, रिटेलर्सना ऍड केलेलं आहे पोझिशन होल्ड करून ठेवायला. ठीक आहे, आता काय करेल, एक 2-3 दिवसानंतर परत रेड कॅन्डल करेल आणि इथल्या सगळ्या बायर्सना रिटेलर्सना बाहेर काढण्याचा प्रयत्न करेल, कारण सगळ्यांचे एसएल ह्या हॅमरच्या खाली असणार, त्यामुळे सगळ्यांना बाहेर काढेल. सो इथे रेड कॅन्डल एक्सपेक्ट करू शकता आणि मेजरली ह्या डिमांड झोन मधनं प्राइस चालण्याची जास्त शक्यता आहे, त्यामुळे त्या पद्धतीने बँक निफ्टीमध्ये प्लॅन करा. सो बँक निफ्टी आपण 60,000 म्हणत होतो, तर आता ती 55,000 लेवल आला, ऑलमोस्ट 5,000 पॉईंट्स डाऊन. ठीक आहे, आणि तिथनं जराशी अपमूव्ह आलेले, बट दिस इज फिक्स्ड. जरी मार्केटमध्ये वॉर चालू आहे, हे चालू आहे, पण आपण ऑलरेडी प्रेडिक्ट केलं होतं. ओके, रिलायन्स सध्या खूप भारी, म्हणजे प्राइस ऍक्शन खूप चांगली चालू आहे, जी म्हणजे सेलिंग पण एकदम स्लो चालू आहे, बाईंग खूप स्ट्रॉंग चालू आहे. आता इथे जेवढे काही रिटेलर्स ऍड झाले आहेत, बघू रिलायन्स एक्झॅक्टली काय करतोय आता या पॉइंटला. रिलायन्स पण या 1300 ते 1300 ह्या लेवल पर्यंत काही साईडवेज वगैरे जातोय का ते एक बघणं खूप इम्पॉर्टंट आहे. इथे इथे साईडवेज जाणं खूप इम्पॉर्टंट आहे या लेवल, ही क्रुशियल लेवल्स आहे सध्या पूर्ण मार्केटमध्ये. आता जिथे जिथे सपोर्ट केले ते क्रुशियल लेवल्स आहेत. लेट्स गो विथ द एचडीएफसी. एचडीएफसी बँक तर मी तुम्हाला म्हटलंच होतं, एचडीएफसी बँक मध्ये कोणत्या कोणते पोझिशन्स होते. मी बेसिकली ही पोझिशन एक सांगितली होती. ओके, ही पोझिशन आणि सगळ्यात भारी ही पोझिशन, आणि देन मेजरली हा ओरिजिन, ह्या सगळ्या झोनचा हा ओरिजिन. आणि आता एचडीएफसी बँक ह्या ओरिजिनला टच करूनच चांगली अपमूव्ह दिलेली आहे कम्प्लीट. ओके, किती मस्त लेवल आहे, ह्या सगळ्या अपमूव्हचा हा ओरिजिन आहे. आणि इथूनच जवळपास आता 25-30 पॉईंट अप गेलेला आहे, म्हणजे 824 ते या 20 पॉईंट टोटल, 20-22 पॉईंट अप आहे इथनं. ओके, या बट इथं साईडवेज जाण्याचे जास्त चान्सेस आहेत. क्रुशियल लेवल आहे बँक एचडीएफसी साठी सुद्धा, कारण लास्ट टाइम सुद्धा एचडीएफसी जेव्हा प्रॉफिट बुकिंग आणि त्याचबरोबर त्याच्यामध्ये जे स्प्लिटिंग झालं होतं, त्याच्यानंतर एचडीएफसी इथूनच अपमूव्ह गेला होता आणि हा स्टेबल होऊन इथनं सपोर्ट घेऊनच त्याने म्हणजे अपवर्ड डायरेक्शनला मूव्ह केलं होतं. ठीक आहे, सो एचडीएफसी सध्या तरी इथेच आहे. मी वेट करतोय अजून काही याच्यामध्ये प्राइस ऍक्शन होते, कुठपर्यंत जाते, कारण इथे साईडवेज जाणं खूप इम्पॉर्टंट आहे एचडीएफसी. एसबीआय लाईफ, एसबीआय लाईफ अजून आपल्या ह्या इथल्या झोनमध्ये तर अजून आले नाही. इथे आपला विकली झोन होता, या अवरली झोनमध्ये आपली एंट्री आहे या लेवलला. अजून तर काय आलेलं नाही, अजून अपवर्डच आहे ह्या गॅप मधनं, म्हणजे ह्या झोन मधनं तो सध्या चालतोय. ओके, आयशर मोटर जर तुम्ही बघितला तर काल आपण जी सांगितली ही लेवल, ह्या लेवल मधनच गॅप अप झाला बघा, 200-300 पॉईंट आज टोटल अप. हे लेवल्स असतात, एवढे स्ट्रॉंग लेवल्स कधीतरीच मिळतात बघा. एक आहे फक्त थोडासा एकदम डीप आली प्राइस, या या पॉइंटला डीप आली. हा झोन होता, हा खूप स्ट्रॉंग झोन होता आणि तिथूनच प्राइस खरी भारी आली. हा इथूनच अपमूव्ह स्टार्ट होणार असं नाहीये, अजून अपमूव्ह चालू व्हायला टाइम आहे. ठीक आहे, ओके. सो आयशा मोटर, एसबीआय लाईफ, एचडीएफसी आणि रिलायन्स, दॅट इज फॉर द डे नाव. लेट्स गो विथ द गोल्ड. गोल्ड सध्या अपमूव्ह डायरेक्शन मध्ये गेलेला आहे. मी म्हटलं होतं गोल्डने अपमूव्ह आला पाहिजे त्या लेवल पर्यंत, म्हणजे टच केलं तर पाहिजे. सो सध्या तरी तो तसाच बिहेव करतोय. एक्सपेक्टेड आहे की तो त्या लेवलला टच करून जे डाऊनवर्ड डायरेक्शन देईल ना, ते खूप शार्प मुवमेंट येणार आहे का गोल्डमध्ये. बी कॉशियसने ट्रेड करा गोल्डमध्ये. गोल्ड इज व्हेरी रिस्की नाव, कारण अशी पण न्यूज आहे की रशिया आणि युएस यांच्यामध्ये डॉलरमध्ये म्हणजे ट्रेड डील होणार आहे. तर सो त्यामुळे जे काही लोक आहेत ते परत डॉलर स्ट्रॉंग होणार. सो अगेन गोल्ड विल बिकम लुझर देन, म्हणजे अशा कॅन्डल होण्याची शक्यता जास्त आहे. तुम्ही जर आता ही हॅमर बघितली, ही कॅन्डल बघितली, हे ह्यासाठीच झालेलं आहे की आता इथे रिटेलर्स ना हे दाखवलंय की यस इथं बाईंग चालू झालंय. रिटेलर्सने हे कळणार नाही की इथं काहीतरी सप्लाय झोन आहे, ही जी रिएक्शन आलेली आहे, हा एक पुलबॅक आहे. ठीक आहे,
ह्या पुलबॅक मधनं परत असा डाऊनसाइड येऊ शकतो आणि एकदम स्ट्रॉंग होऊ शकतो. हे सगळ्या बायर्सना ह्या एका रेड कॅन्डल मध्ये संपवू शकतो, ह्या एका रेड कॅन्डल मध्ये. ओके, गोल्ड मध्ये ऑलरेडी सकाळपासून बाईंगच आलेलं आहे ह्या लेवल पासून, कारण कॅन्डल पण स्ट्रॉंग झाली ना हॅमर. हा, आपल्याला ट्रेड महत्वाचा आहे. ह्या लेवलला आपली एंट्री झालीच होती, म्हणजे इथे इथे एंट्री आपण दिलीच होती ह्या लेवलला, पण खूप कॉशियस एंट्री होती, कारण काही सांगता येत नव्हतं मार्केट, म्हणजे जे जे सध्या वॉर सिच्युएशन चालू आहे त्याच्यामुळे काही सांगता येत नव्हतं की इथून चालेल की नाही चालेल. बट सध्या तरी आम्ही तर ट्रेड मधनं आउट आहे. मी एकही पॉईंट ट्रेड करत नाहीये सध्या. कम्प्लीट ह्या फेब महिन्यात तर मी फक्त 2 ट्रेड केल्यात. मार्च महिन्यात अजून ट्रेडच घेतलेला नाहीये. सो सो आय होप सगळ्यांना लेवल्स कळायला असतील. निफ्टी आणि बँक निफ्टी मध्येच जे काही मी लेवल सांगितले सध्या तरी तिथंच मार्केट तिथंच साईडवेज खेळणार आहे. ठीक आहे. सो आय होप सगळ्यांना व्हिडिओ आवडेल. प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. ओके, आणि प्लीज लर्न करा आणि ट्रेडिंग चालू करा. म्हणजे सध्या तुम्ही स्टॉप करा, ट्रेड वगैरे घेऊ नका, बट ट्रेडिंग अंडरस्टँड करा. तुमचा जर काही जॉब असेल, बिझनेस असेल, किंवा जर तुम्ही काही स्टुडंट लेवल असाल तर साईड बाय साईड हे ट्रेडिंग नॉलेज तुम्ही गेन करत चला. इव्हन माझ्याकडनं नाही केलं तर चालेल, दुसरा कोणता तरी तुम्हाला चॅनल आवडत असेल ज्याच्यामध्ये तुम्हाला अजून काही गोष्टी शिकायला नवीन मिळत असतील. कारण मी बेसिकली प्राइस ऍक्शनवरचा माणूस आहे, मला इंडिकेटर्स वगैरे लावायला काही आवडत नाहीत. ओके, सो जर अशा काही गोष्टी तुम्हाला अजून अंडरस्टँड करायचं असेल तर माझ्या अजून काही ज्या सिरीज आहेत त्या अजून मी काही अपलोड केलेल्या नाही आहेत. अजून त्याच्यामधले व्हिडिओज काही मायनर पॉईंट्स अजून एक्सप्लेन करण्याचे बाकी आहेत. सो मी ते लवकरात लवकर हळूहळू अजून व्हिडिओज तयार करून एक्सप्लेन करून व्हिडिओज पोस्ट करेन तुमच्यासाठी. सो प्लीज कीप लाईक, शेअर, सबस्क्राईब अँड इन टच विथ मी. ओके, थँक्यू, बाय बाय, हॅव अ गुड डे.